ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचे असेल, यामध्ये 11वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर पुणेवरून समाज कल्याण विभाग यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार विद्यार्थी त्यांचे हॉस्टेलचे फॉर्म भरू शकतात। तर बघू शकता, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि हे परिपत्रक संपूर्ण जेही जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आहे की वसतिगृहाचे फॉर्म जे आहे याबद्दलचं जे वेळापत्रक आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघू शकता, विषय शासकीय वसतिगृहाचे सन 2026-27चे प्रवेशाबाबत यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण समजून घेऊ। इयत्ता 10वी व 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत। शैक्षणिक संस्था स्तरावर विद्यार्थ्यांच्या सन 2026-27 या वर्षाकरिता प्रवेशाबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे। सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीचे दिनांक 15 जून रोजीपासूनच्या शाळा, विद्यालये, महाविद्यालये सुरू होणार आहेत। यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन वसतिगृहे प्रवेश प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियाबाबत खालीलप्रमाणे सूचना व परिपत्रकाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे। याचे तंतोतंत पालन सर्व संबंधितांनी करावे व वसतिगृहात जेही प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा समस्या निर्माण होत असेल तर यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे। तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांचे जे वेळापत्रक आहे हे सुद्धा यामध्ये प्रसिद्ध केलेले आहे। तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आणि डॉक्युमेंट्स हे विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या जेही तुम्ही समाज कल्याणचं वसतिगृह चूज करणार आहे तुमच्या फॉर्ममध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो हार्ड कॉपी फॉर्मची प्रिंट आणि डॉक्युमेंट्स हे सबमिट करायचे आहे। आता प्रोसेस सुरू झालेली आहे। यानंतर डॉक्युमेंट लिस्ट म्हणा, त्यानंतरची फॉर्म भरण्याचा व्हिडिओ म्हणा, त्यानंतर ज्या लिस्टा लागेल, लिस्टबद्दल माहिती म्हणा, संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने आता तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार आहे। त्यामुळे जेवढेही विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ॲडमिशन घ्यायची आहे, वसतिगृह तर सोडाच, वसतिगृहामध्ये जर नंबर नाही लागला, SC वाल्यांना स्वाधार योजना, OBC VJNT वाल्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपये, त्यानंतर जे विद्यार्थी धनगर समाज असेल त्यांना किंवा ST समाज असेल त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजना, ओपन कास्टमध्ये जरी विद्यार्थी असेल तर त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 45,000 रुपये यासारख्यासुद्धा स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे वसतिगृह मिळालंच पाहिजे किंवा मिळालं तर तिथं राहायचं असं नाही आहे। ते जर मिळालं तर खूपच छान, जर नाही मिळालं तर तुम्हाला वेगळ्या स्कॉलरशिप आहेत आणि वसतिगृहाला फॉर्म भरणं गरजेचं आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। आणि बघू शकता, वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करायची दिनांक तर 11वी, 12वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम 15/7/2026 क्लिअर आणि अंतिम दिनांक 31/7 अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। बिगर व्यावसायिकचा अर्थ असा होतो की नॉन प्रोफेशनल कोर्स, ज्यामध्ये BA, BCom, BSc या प्रकारे जे कोर्स येतात। 11वी, 12वी सुद्धा यामध्येच मोडते कनिष्ठ महाविद्यालय म्हणून। आणि राहिला प्रश्न तुमचा प्रोफेशनल, जसे की इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, मेडिकल आहे, ॲग्रिकल्चर आहे, डिप्लोमा, पॉलिटेक्निक आहे, हे जे कोर्स आहे प्रोफेशनल येते, त्यांचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे। याच्या मागचं कारण असं आहे की त्यांची ॲडमिशन प्रोसेस खूप लेट होते, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल संपूर्ण माहिती उपलब्ध होणार, टाईम टेबल येणार। कारण की 12वीचा निकाल लागलेला आहे, 12वीनंतर कोणता विद्यार्थी डिग्री घेतात, BSc वगैरे घेत असतात अव्यावसायिकमध्ये, ते फॉर्म भरू शकतात। क्लिअर, अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ, डॉक्युमेंट्स लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की संपूर्ण अपडेट तिथेसुद्धा तुम्हाला देण्यात येणार, लिस्ट वगैरे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार। तर हॉस्टेल त्यानंतर स्कॉलरशिपबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।